हा जीवनरूपी खेळ खेळत असताना तो समजून घेण्याची खूप गरज असते. ज्याला कोणाला हा खेळ समजला, या खेळाचं रहस्य उलगडलं ना, तर त्याचं एक लक्षण आहे की या खेळाचा त्याला पुन्हा त्रास होत नाही, त्याची स्थिरता कधी भंग पावत नाही, त्याचं समाधान कधी जात नाही. तो भलेही बाहेरून जगासारखाच दिसत असेल, परंतु आतून मात्र तो स्थिर झालेला असतो. त्याची आणि स्वतःच्याच समाधानाची जणू गाठ पडलेली असते. आणि म्हणून ज्याने हा खेळ जाणला, ज्याने या जीवनाचा खेळ जाणला, तो या खेळापासून अस्पर्शित राहतो. सगळ्या परेशानीतून एक प्रकारे तो सुटतो. आणि म्हणून जोपर्यंत असं होत नाही की हा जीवनरूपी खेळ आता काही गांभीर्य निर्माण करत नाही, मला चटके देत नाही, असं जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत फक्त तो मला समजला नाही एवढी प्रामाणिक कबुली देण्याची गरज आहे. आणि तो समजून घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. मला हा खेळ समजलाय असं बऱ्याच जणांना वाटतं, आणि धोका तिथेच आहे. कारण ज्याला समजलेलं असतं तो पुन्हा कशाला समजून घेईल. आणि जोपर्यंत चटके बसतात ना, जोपर्यंत माणसाला वेदना होतात ना, तोपर्यंत हा जीवनरूपी खेळ आपल्याला समजला नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. केवळ समजून गेल्याने, जीवनाची योग्य समज नसल्यामुळेच मनुष्य जीवनामध्ये परेशान असतो. आणि म्हणून जीवन खऱ्या अर्थाने समजावून घेणंच गरजेचं आहे. 1 रुपया न खर्च करता सुद्धा या जीवनामध्ये माणसाला ही कला प्राप्त करता येते. हे संत महंतांनी, द्रष्टे पुरुषांनी लिहिलेलं जे अध्यात्म आहे ना, हे अध्यात्म हेच मानवी जीवनाची खरी समज देणारं शास्त्र आहे. आणि त्याच्या वाचनाने, चिंतनाने आणि काही जाणकार मनुष्याच्या संपर्कात येऊन आपण ह्या